हा कोणाला तरी चांगलं द्यायचा मार्ग आहे. कोणाची अधोगती करायचा मार्ग नाहीये. कोणाला देशोधडीला लावायचा मार्ग नाहीये. कोणाचा हाल चिंतायचा मार्ग नाहीये. आता रावण एवढा मोठा होता, त्याला तर सगळं तंत्र, मंत्र, यंत्र सगळं शिवांकडनं प्राप्त झाले होते. शिवा म्हणजे आदी पिता, आदी जगदंबा पार्वती आई. शिवा पार्वती, नटनारेश्वर. ज्या वेळेला साक्षात भगवंत हे सगळं रावणाला देऊ शकतात, तर ते काहीही करू शकतात. दिले सुद्धा, रावणाचा अंत सुद्धा झालं का? त्याच्या दुष्कर्मामुळे झालं. रावणा एवढं ना कोण श्रीमंत होतं, ना तंत्रक्रियात, मंत्रक्रियात, ना यंत्रक्रियात दिग्गज होतं. पण रावणाने कधी कोणाचा बली दिला नाही. बकऱ्याचा असू दे, कोंबड्याचा असू दे, कधी कोणाचा बली दिलेला नाहीये. पहिलं हे माहीत करून घ्या. आणि नवनाथ पंतांनी सुद्धा तंत्र, मंत्र, यंत्र साक्षात भगवंतच इथे का आले होते? धर्मस्थापन करण्यासाठीच. त्यांनी पण कधी बली दिलेला नाहीये. ना बकऱ्याचा ना कोंबड्याचा. दत्त महाराज भगवंतच. त्यांनी पण बली दिलेला नाहीये. सगळ्या कलांनी 64 कला सगळं माहीर सगळ्यामध्ये माहीर. सगळं माहिती असलेले. त्यांना बोलायचीही गरज नाही. सगळं माहीत असलेले. माहीर सगळ्या गोष्टींमध्ये. आणि त्यांना काय बली द्यायची गरज होती का? आता लोकं गुरु होऊन बसलेले आहेत मोठे-मोठे. पैसे कमवण्यासाठी, लोकांना वाईट मार्गदर्शन देण्यासाठी, वाईट मार्गावर चालवण्यासाठी. हे फार चुकीचं आहे. तुम्हाला बली द्यायचं आहे ना, तुमच्या अहंकाराचं, क्रोध, मद, मत्सर, ईर्ष्या ह्याची बली द्या. ते देता येत नाहीये. मुख्या प्राण्याचा जीव घेतात. ते चुकीचं आहे. कारण तुम्हाला जीवदान देता येतंय का पहिलं बघा. त्यानंतर बली घ्या. अरे, जरासं खरचटलं रक्त आलं तर माणसाला एवढं जळतंय, दुखतंय, वेदना होतात. तुम्ही तर अख्ख्या बकऱ्याचं मुंडकं कापता. बली देता त्याचं. आहुती देता म्हणे. कर्माची आहुती का तुमची? का तो तडपडतोय, त्याचा शाप, त्याची हाय, त्याची बद्दुआ तुम्हाला लागत नाही, तुमच्या घरादाराला लागते. ते जेवढं तडपतंय, जेवढं आह भरतंय, जेवढं त्याला वेदना होतात, त्रास होतात, तेच तुमच्या घरादाराला शाप म्हणून तुमच्या मागे त्याचा आत्मा भटकत असतंय. मग असं सगळं बोलला तो. त्याच्यानंतर मी त्याला उपदेश करत होतो. मग मी बोललो, तुम्ही अशा गुरुच्या मार्गदर्शनाखाली जाता कशाला? म्हणे मला तंत्रक्रिया करून मोठं व्हायचं होतं. अरे, अशी तंत्रक्रिया करून मोठं होण्यापेक्षा ना केलेलं बरं ना. भक्ती मार्गामध्ये फक्त नामस्मरण करा. जसं गोरोकुंबारनी केलं तसं, मीरानी केलं कसं, भक्त प्रल्हादनी कसं केलं तसं. अरे, जेवढे भक्त होऊन गेले ना, त्यांनी कधीही कोणत्याही पशुची बली दिलेली नाहीये. नीट बघा. ना दत्त महाराजांनी, ना नवनाथ पंतांनी, ना स्वामी महाराजांनी, ना गजानन महाराजांनी, ना साईबाबांनी कोणी बली दिलेलं नाही. नीट बघा. तुम्हाला फक्त वेडी-वाकडी मार्गदर्शन वर चालवत आहेत माणसं आणि तुम्ही पण चालला आहात. तर चुकीचं आहे ते. बली कशाचं द्या? विकाराचं. वाईट नजरेने कोणत्या स्त्रीकडे बघू नका. अपशब्द बोलू नका. कोणाचं वाईट चिंतू नका. कोणाचं वाईट करू नका.